चला स्टार्ट करूया. प्रॉब्लेम नंबर 22. 22 नंबरचं गणित घ्या. प्रॉब्लेम नंबर 22. 22 नंबरचं गणित. हे सगळं लिहून घेतलं. टू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए अकाउंट टू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी अकाउंट. ट्रान्सफर लिहून घ्यायचं अगोदर. मागील प्रोसेसचं नाव. कालच्या उदाहरणाप्रमाणे याही उदाहरणामध्ये त्यांनी दिला आहे स्टॉक. गणितामध्ये दिला आहे स्टॉक दिला आहे. कालच्या गणिताप्रमाणे याही गणितात आहे. 1 जुलैचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि 31 जुलैचा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक. पण पहिल्या प्रोसेसमध्ये स्टॉक दिलेला नाही आहे. डॅश डॅश आणि वरती युनिट म्हटलं आहे. म्हणजे ते सगळे युनिट्स आहेत, वस्तू आहेत. 1 जुलैच्या स्टॉकला म्हणतो आपण टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक 1 जुलैच्या स्टॉकला म्हणतो आपण ओपनिंग स्टॉक. युनिट्सच्या कॉलममध्ये लिहा अगोदर 4000. प्रोसेस बी मध्ये आहे, प्रोसेस ए मध्ये नाही. युनिट्स आहेत ते 4000. यांची किंमत काढावी लागते. ओपनिंग स्टॉकची किंमत काढावी लागते. 4000 युनिटची किंमत लावायची असते, काढायची असते, लावायची असते मागील प्रोसेसच्या पर युनिटवर. म्हणून अगोदरच लिहून ठेवून राहिलो कॅल्क्युलेशनसाठी जागा, नाही तर मग सुटत नाही. नंतर क्लोजिंग स्टॉक प्रोसेस बी अकाउंटच्या क्रेडिट भागावर लिहा. क्लोजिंग स्टॉक बरोबर बघा. क्लोजिंग स्टॉक गणितामध्ये बघा. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 31 जुलैचा प्रोसेस बी मध्ये 1000 युनिट्स आहेत ते. या 1000 युनिटची किंमत आपल्याला शोधून काढायची असते. म्हणून त्याच्या खालीच लिहायचं ब्रॅकेटमध्ये, असं लिहून ठेवायचं. नंतर पुन्हा दिला आहे गणितामध्ये ओपनिंग स्टॉक प्रोसेस सी मध्ये टू ओपनिंग स्टॉक प्रोसेस सी मध्ये 16,500 याची किंमत आपल्याला शोधून काढायची असते. 16,500 गुणिला ब्रॅकेट कंप्लीट. थोडी जागा सोडून लिहायचा. क्लोजिंग स्टॉक आहे गणितामध्ये. बरोबर चेक करून बघून लिहायचा. 31 जुलैच्या स्टॉकला म्हणतो आपण क्लोजिंग स्टॉक आणि प्रोसेस सी मध्ये आहे 5,500 युनिट. 5,500 गुणिला याची किंमत काढावी लागते आपल्याला मागील प्रोसेसच्या पर युनिटवर. म्हणून ब्रॅकेट पहिल्यांदाच तयार करून ठेवायचा. लिहिल्यानंतर आता बघा मटेरियल यूज्ड आउटपुट दिला आहे गणितामध्ये. युनिटच्या खाली बघा आउटपुट दिला आहे 36,000, 37,500 आणि 48,000. तिन्ही कॉलममध्ये आहे. तिन्ही प्रोसेसमध्ये आउटपुट आहे. म्हणजे हा आउटपुट तर होईलच. तिन्ही प्रोसेसमध्ये दिला असल्यामुळे आणि ग्रॉस म्हटला नसल्यामुळे हा आउटपुट तर होईलच. म्हणजे प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट भागावर लिहूच. पण पहिल्या प्रोसेसचा हा आउटपुट 36,000 रुपयाचा फक्त पहिल्या प्रोसेसचा. दुसऱ्या तिसऱ्या नाही, पहिल्या प्रोसेसचा. मागील 36,000 आउटपुट जो दिला युनिट
36,000 हा आउटपुट पहिल्या प्रोसेसच्या मटेरियलचं वजनसुद्धा समजण्यात येईल. मटेरियलचं वजन प्रोसेस एच्या मटेरियलचं वजन समजण्यात येईल. पहिला पद दिला आहे वेजेस अँड मटेरियल, जोडून दिला आहे त्यांनी, दोन्ही खर्च एकत्र दिला आहे. 2 वेजेस पहिल्या प्रोसेसमध्ये लिहा, प्रोसेस एमध्ये लिहा वेजेस अँड मटेरियल. वेजेस अँड मटेरियल किती वजन होईल त्याचा? आउटपुट बघा किती दिला आहे, गणितामध्ये आउटपुट चेक करून टाकायचा. 36,000 आउटपुट दिला आहे, युनिट्स दिले आहेत आउटपुटमध्ये 36,000. किंमत दिली आहे 19,200. फक्त पहिल्याच प्रोसेसचं बरं आउटपुट हे मटेरियलचं वजन समजण्यात येईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रोसेस नाही, तिथं इकडून ट्रान्सफर होईल, ते युनिट ॲटोमॅटिकली येतील. चला दुसऱ्या प्रोसेसमध्ये लिहा, प्रोसेस बीमध्ये लिहा. आता प्रोसेस बीमध्ये वेजेस अँड मटेरियल. युनिटमध्ये लिहायचं नाही. 36,000 राशी आहे, ती राशीच्या कॉलममध्ये लिहायचा. राशी असल्यामुळे राशीच्या कॉलममध्ये लिहायचा. नंतर तिसऱ्या प्रोसेसमध्ये दिला आहे त्यांना वेजेस अँड मटेरियल. 87,000 राशी आहे, ती 87,750 राशीच्या अमाऊंटच्या कॉलममध्ये लिहायचं. अमाऊंट आहे तो. नंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस, नंतरचं पद लिहा फॅक्टरी एक्सपेन्सेस. कोणताही खर्च हा राशीमध्ये होतो 16,800. फॅक्टरी एक्सपेन्सेस नेक्स्ट प्रोसेसमध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस 15,750 आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस दिले आहेत. फॅक्टरी एक्सपेन्सेस शेवटच्या प्रोसेसमध्ये दिले आहेत 18,000. नंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस लिहा, नंतरचा खर्च लिहा. जनरल ओव्हरहेड. जनरल ओव्हरहेड दिले आहेत 9,000. तो जनरल ओव्हरहेड 12,000 आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये आहेत जनरल ओव्हरहेड. प्रोसेस सी मध्ये लिहा जनरल ओव्हरहेड 12,000. चला पेज पलटवा.
आउटपुट तिन्ही प्रोसेसमध्ये दिलं असल्यामुळे तो आउटपुट तर होईलच. बाय पहिल्या प्रोसेसमध्ये लिहा बाय आउटपुट पहिल्या प्रोसेसमध्ये आउटपुट त्यानं दिलेलं आहे वाटते 36,000. त्याची किंमत आपल्याला काढावं लागेल. बाय आउटपुट काढून दिला आहे. आउटपुट 37,500 आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे. शेवटच्या प्रोसेसमध्ये दिला आहे त्यांना बाय आउटपुट 48,000. स्टॉक तर आपण लिहिला आहेच. स्टॉक लिहिला आहे. युनिटच्या कॉलमची बेरीज 36,000. आउटपुट निघालाच आहे 36,000. या 3 पदांची बेरीज 45,000 पर युनिट 45,000 डिवाइडेड बाय 36,000. या पर युनिटच्या किमतीवर लावावं लागते ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची किंमत. ₹1.25. काल सुटून गेलं होतं. अगोदर ट्रान्सफर करून टाका आउटपुट. नेक्स्ट प्रोसेसला 36,000 45,000 ओपनिंग स्टॉकची किंमत लावण्यात येते मागील प्रोसेसच्या पर युनिटवर. 4,000 गुणिला 1.25 5,000. मागील प्रोसेसच्या पर युनिटवर दोघांची किंमत ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकची किंमतसुद्धा लावावी लागते. 1.25 1,000 गुणिला 1.25 1,000 गुणिला 1.25 1,250 1,250. या बेरीज 36 आणि 4 40,000. 1,750 1,13,750 मायनस 1,13,750 म्हणजे 1,250. 1,12,500. इथं अंतर येते युनिटच्या कॉलममध्ये. कितीचं अंतर येते? 37,500 38,500 38,500 म्हणजे 1,500चा डिफरन्स येते ना. 1,500 युनिटचा डिफरन्स येते. याला म्हणायचा
याची विक्री किंमत दिली नाही आहे, ज्याची विक्री किंमत देण्यात येत नाही त्याला म्हणतो आपण बाय लॉस इन वेट. त्याला काय म्हणतो आपण? लॉस इन वेट. पर युनिट काढा. पर युनिट 1,12,500 डिवाइडेड बाय 37,500 या पर युनिटवर लावायची असते किंमत समोरच्या प्रोसेसमध्ये. रुपीज 3 1,12,500 डिवाइडेड बाय 37,500. ट्रान्सफर करा. अगोदर शेवटच्या प्रोसेसला ट्रान्सफर करा. शेवटच्या प्रोसेसला आउटपुट ट्रान्सफर करायचा. 37,500 1,12,500 1,12,500. आता ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉकची किंमत लावायची मागील प्रोसेसच्या पर युनिटवर. 3 16,500 गुणिले 3 49,500 49,500 घ्या बेरीज. तर ही झाली ओपनिंग स्टॉकची किंमत. क्लोजिंग स्टॉकची किंमत लावा. क्लोजिंग स्टॉकची किंमत लावा मागील प्रोसेसच्या पर युनिटवर 3 रुपयावर. 5,500 इंटू 3 16,500. युनिटच्या कॉलमची बेरीज येते 54,000. अमाऊंटच्या कॉलमची बेरीज येते 2,79,750. युनिटच्या कॉलमची बेरीज येते 54,000. डिफरन्स येतो का पहा. 54,000तून मायनस करा 48,000. 54,000मधून मायनस करा 48,000 अँड 5,500. डिफरन्स येतो 500. त्याची बाजारात विक्री करण्यात येत नाही म्हणून याला म्हणू शकतो आपण बाय लॉस इन वेट. स्क्रॅपही म्हणू शकतो, असं काही नाही. स्क्रॅपही म्हणू शकतो पण स्क्रॅपची विक्री करण्यात येते. या उदाहरणात विक्री करण्यात आली नाही म्हणून लॉस इन वेट. स्क्रॅपही म्हटलं तरी चालते पण राशीच्या कॉलममध्ये डॅश येईल. 2,79,750 मधून 2,79,750 मायनस 16,500. $2,63,250 पर युनिट. 2,63,250 भागीला
48,000 पर युनिट. रुपीज 5.48. संपलं गणित. गणित संपलं. या टाईपचे परीक्षेत आलेले हे दोनच गणित आहेत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये परीक्षेत आलेले हे दोनच गणित आहेत. दोन गणित आहेत म्हणून त्याचा आपण टाईप बनवला. इकडे तिकडे सोडवण्यापेक्षा टाईप बनवून त्याला सोडवून राहिलो आपण. ठीक आहे. या ठिकाणी संपते टाईप नंबर 8. टाईप नंबर 9 उद्या घेऊ.